ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, प्रेमलता गोखले म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय. गावाचं नाव सांगू नका बोलल्या त्या. तर त्या म्हणत होत्या, गेली 21-22 वर्ष झाली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आहे. आणि लहानपणी आई आणि वडील दोघं पण वारले म्हणतात. आणि आई-वडील गेल्यानंतर मावशीनं माझा सांभाळ केला म्हणतात. माझा पण आणि माझ्या भावाचा पण मावशीनं सांभाळ केला. मावशी माझी खूप आईंच्या मार्गातली होती. अ, आणि काका पण आईंच्या मार्गातले होते, पण ते स्वभावानं खूप कडक होते म्हणलं. आणि कदाचित त्याच्यामुळं भीती होती. पण आम्ही कधीही चुकीच्या मार्गाला गेलो नाही म्हणतात. मावशी ना खूप लाड करायची वगैरे. आईंच्या मार्गातली होती. पण आम्हाला आई-वडील नाहीत, त्यामुळं ती खूप म्हणजे तिच्या मुलांपेक्षा जास्त आमच्याकडं तिचा जरा जास्त ओढाव होता म्हणला. पण काका खूप कडक होते आणि त्यांच्या भीतीपोटी, नाहीतर फक्त दोघं पण तसेच जर असते तर आम्ही कुठेतरी बिघडलो असतो. म्हणजे मी नाही, पण माझा भाऊ तरी बिघडला असता म्हणतात. पण ते काकांच्या कडक स्वभावामुळं म्हणजे आम्हाला वळण पण चांगलं लागलं. का तर बऱ्याच वेळेला मावशी अशीच करायची म्हणला, की आमच्या चुका इग्नोर करायची आणि असू दे, काय होतंय, त्याला काय होतंय मग? असू दे, लहानच आहेत अजून, असं हे करायचे म्हणला. त्यामुळं असं व्हायचं, की आत्ता समजतंय, की त्या वयात ते म्हणजे चुकीचं होतं. आणि आपल्या चुका जर मावशीनं असंच झाकत गेली असती किंवा कुणीच जर बोललं नसतं, तर कदाचित आपण मग आम्हाला असंच वाटायचं, की हां, मावशी आहे तर करायचं. तर मी बऱ्याच वेळेला असं केलेलं म्हणतात. आमच्या घरी काही आईंचं काही करत नव्हते म्हणलं, आई-वडिलांकडं. पण मावशीच्या घरी आधीपासून आईंचं होतं म्हणल्या. म्हणजे मावशीच्या सासूबाईंपासून होतं. माझ्या आईला वगैरे पण ती सांगायची म्हणल्या, आईंचं वगैरे कर वगैरे. तर माझी आई कधी करायची नाही म्हणल्या. पण ज्यावेळेला आई-वडील दोघंही गेले, आधी आई गेली आणि नंतर 1-1.5 वर्षानं लगेच माझे वडील पण गेले म्हणतात. आणि त्यामुळं ज्यावेळेला मावशीकडे आले, बऱ्याच गोष्टी आमच्या अशा होत्या म्हणल्या, की मला, माझ्या भावाला अशी सवय होती पैसे उचलायची. म्हणजे ते घरातच आम्ही बघायचो. म्हणजे आईला एवढ्या काही गोष्टी समजायच्या नाहीत म्हणल्या. म्हणजे मी ज्यावेळेला आई हे करायची, वडिलांच्या पैसे घ्यायची खिशातले काढून, तर ती आमच्या समोर घ्यायची. त्यामुळं ते आणि हां, ते चोरून ठेव, असं ते सांगायची म्हणल्या आम्हाला. तर ते आम्हाला तशीच सवय होती मग. आणि हां, बरेच जण असं हे करतात, पण मुलांच्या समोर ते केले की ते मुलं तेच. आणि मग त्यावेळेला म्हणतात मी 3रीला होते. माझा भाऊ 4थीला होता. आम्हाला कळत होतं म्हणले. आणि त्यामुळे मग ते मावशीच्या घरी आल्यावर पण मावशी म्हणजे काका वगैरे असं कुठेतरी पैसे ठेवायचे, तर मी ते चोरून घ्यायची म्हणलं. भावाला पण माझी तशीच सवय. आणि मग 1-2 वेळा काकांनी ते बघितलं. मावशीची मुलं पण आमच्याच मुलाने आमच्याच सॉरी वयाची तेवढीच होती. पण ती कधी अशी नाहीत करायची म्हणले. आणि काका मग कुठं पण पैसे वगैरे ठेवायचे. अ, तर ना ते आम्ही ना त्यांचं सगळं उघडून बघायचं, खिसे उघडून बघायचं. म्हणजे सगळं तशा सवयी होत्या. आई तेच सांगायची ना, म्हणजे आई म्हणायची, "जा बाबांच्या खिशात किती पैसे आहेत बघून ये जा" वगैरे. हे व्हायचं म्हणलं आमच्या घरी. तर त्यामुळं आणि मावशीच्या घरी काही तसलं काही नव्हता प्रकार. तर मी ना अशी पैसे काढून मावशीला आणून चोरून द्यायची. मग मला एवढं काही कळायचं नाही म्हणला. तर ती म्हणजे तिनं 1-2 वेळा असं बोलली, "नाही तसं काढून घ्यायचं नाही. तुला मी सांगितलंय का तसं नाही करायचं. माझं मी बघून घेईन काय ते." आणि पण मग मी काय करायची, घ्यायची काढून, मला दिसलं समोर त्यांचं खिसा वगैरे, आता कोण नाही आहे तिथं, तर मी खिशात ते मला सवयच लागून गेलेली हात घालायचं. मग मावशीला पैसे पाहिजे नाहीत, तर आपल्याला आपल्याला असावेत, आपल्याकडे असू देत. असं करून आणि ते घरी पण तशी सवय होती. ₹1-2 आपल्याकडे ठेवायचे आणि आईला द्यायचं. म्हणजे अशी सवयच लागून गेलेली होती.
तर हे काकांनी बघितल्यानंतर त्यासाठी आम्हाला खूप खूप म्हणजे खूप ओरडले होते ते. आणि त्यावेळेला मावशीला खूप वाईट वाटलेलं होतं. असू देत, त्यांना आई-वडील नाही म्हणून एवढं काय बोलायचं आहे वगैरे असं तिनं ते ओरडली होती त्यांना. तर ते बोलले की चुकीच्या गोष्टींसाठी त्यांना बोललं गेलं पाहिजे. आणि बऱ्याच अशा गोष्टी होत्या, ज्या आईंच्या मार्गात असल्यामुळं त्यांच्या मुलांना नव्हत्या म्हणल्या. हे संस्कार आईंनी दिलेले आहेत आपल्याला आणि ते फॉलो करणाऱ्यांच्या गोष्टी आहेत म्हणल्या. बरेच मी आजही काही-काही घरं बघते, ताई म्हणत होत्या, की जिथं आईंचं करतोय आम्ही असं म्हणतात, पण तसे वळण लावलं जात नाही मुलांना. तशी वळणं नाही लावली जात, की काही पण मुलं घेतात, नाहीच म्हणतात, हे करतात. अशी बरीच वळणं असतात म्हणल्या. ते ते पण आहे. मी बऱ्याच गोष्टी का तर मी आता आईंच्या मार्गात असणाऱ्या बऱ्याच भगिनींच्या घरी वगैरे जाते. तर मुलांना तशी वळणं आहेत असं नाही. पण ना आईंनी आपल्याला काय सांगितलंय, तर ते आपण रुजवून घेतलं पाहिजे म्हटल्या, तर ते कुठेतरी आईंची कृपा लवकर होते. ते म्हणजे माझ्या मावशीच्या मुलांच्यामध्ये तो गुण होता म्हणल्या. त्यामुळं ना त्यांच्या म्हणजे त्यांना त्यांच्यामध्येच तो गुण होता, जे आईंनी सांगितलंय ते. एकदा म्हणतात कपडे माझ्या मावशीच्या घरी म्हणतात कपडेवाला यायचा म्हणजे ते काय आपण म्हणतोय अ, धुवायला कपडे देतात ना ते माझ्या डोक्यातून चाललं. तर तो आलेला होता लॉन्ड्रीवाला. तो आलेला होता. तर ना मग ते मावशी चेक करत होती कपडे वगैरे त्यांना द्यायचं होतं. तर ती चेक करत होती म्हणले सगळे. तर ना त्याच्यात सुद्धा मला म्हणले ₹5 सापडलेले होते आणि ही गोष्ट झालेली होती. काकांनी बडबडून झालेलं होतं. तर त्याच्यात सुद्धा ₹5 सापडलेले होते. तर मी ना ते एकदम असे काढून घेतले आणि मग मावशीनं माझ्याकडे रागाने बघितल्यावर मी तिच्या हातावर ते ठेवले. ह्या अशा आम्हाला गोष्टी सवयी होत्या म्हणल्या. काहीतरी खायला वगैरे दिलं मावशीनं किंवा म्हणजे ते काय माहीत नाही आमच्या घरी ते तसं होतं त्यामुळं ते आम्हाला तसंच. चोरून वगैरे खायचं. कुठं काही दिसलं तर ते लगेच ओढून घ्यायचं, कुठेतरी जाऊन चोरून खाऊन बसायचं, असं होतं. आणि ह्या गोष्टी कुठेही मावशीच्या मुलाच्या संस्कारामध्ये नव्हत्या असत्या. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणलं काका थोडेसे आमच्यावर नाराज व्हायचे वगैरे. पण त्यांच्या कडक स्वभावामुळे हे करायचं नाही म्हणजे करायचं नाही. परत जर हे असं दिसलं, एकदा मला पूर्ण म्हणजे 2-3 तास त्यांनी असं बाहेर उभं केलेलं म्हणला उन्हामध्ये आणि मावशी इतकी रडत होती आणि आईंना म्हणजे मी आत आल्यानंतर मला ना आईंच्या समोर नेली आणि आईंना बोलली, "तू आता ती ज्या ह्याच्यामध्ये वाढलेली आहे तशीच ती वागणार." आणि ती खूप रडायला लागली. "तुम्ही त्यांना चांगली बुद्धी द्या." आणि मला पण खरं कधी मावशीने एक बोटसुद्धा आम्हाला लावलं नाही म्हणल्या, की असं भासवू दिलं नाही, की तुम्ही माझी नाही आहेत मुलं म्हणून. आणि तर आणि मावशीच्या मुलांनी पण कधी असं आम्हाला केलं नाही म्हणलं. तर ते ते पण कायम आम्हाला चांगलं सांगायचे आणि आमच्या सोबतचीच होतीत म्हणलं, क्या आमच्यापेक्षा मोठी होतीत वगैरे असं काही नाही. 1-2 वर्षांचाच फरक, पण आमच्याबरोबरचीच. तर मग त्यावेळी 2-3 तास असं बाहेर उभं केलेलं उन्हामध्ये काकांनी ना आणि बसायचं नाही म्हणलं, उभंच राहायचं. मावशी इतकी रडलेली म्हणला आणि ती गोष्ट आणि बालोपासना हां, सुरुवातीला ती वळणं पण लावायला बघायची. बालोपासना कर, हे कर. आईंचं करच असं ते काका कधी म्हणायचे नाही. पण चुकीच्या गोष्टींमध्ये ते कधी प्रोत्साहन द्यायचे नाहीत. आणि मग मावशी गोड बोलून सांगायची, बालोपासना करायची. त्याच्यानंतर मी जाते ना भजनाला, तर भजनाला यायचं माझ्यासोबत. काय होतंय आलं म्हणून वगैरे असं म्हणायची म्हणला. तरी पण मी काही ऐकायची नाही म्हणला. चल म्हटलं कधी शाळा नसेल त्यावेळेला चल, तर नाही भाऊ पण माझा ऐकायचा नाही. तिची मुलं मात्र रोज करायची. बालोपासना रोजच्या रोज करायची म्हणला. भजनाला वगैरे जायला ते पण नाही, नाही करायचे. ते पण कंटाळायचे. नाही, नाही आम्ही काय भजनाला येत नाही. आता केले ना बालोपासना वगैरे एवढं ते ते पण करायचे. पण बालोपासना रोजच्या रोज ती मुलं करायची, नामस्मरण करायची.
हे आम्हाला शिकवायला मावशीची 3-4 वर्ष गेली म्हणला. तरी आम्ही शिकत नव्हतो. खरं 4-5 वर्षानंतर मग हळू-हळू आम्हाला तिथलं वळण लागलं आणि मग आईंच्या मार्गात आम्ही आलो म्हणला. आईंच्या मार्गात आल्यानंतर जीवनात इतके वेगवेगळे बदल बदल होत गेले. सगळ्यात मोठा बदल की स्वतःमध्ये बदल होणं हा बदल असतोय म्हणला. माझा स्वभाव ना फार हेकेखोर होता म्हणला सुरुवातीला. की नाही आणि आई-वडील गेल्यावर सुद्धा असं जाणीव झाली नाही म्हणला, की आई-वडील गेलेत आपले. का तर मावशीचं आणि आमचं बॉन्डिंग पहिल्यापासून चांगलं होतं. त्यामुळं ते आम्हाला कधीच असं वाटलं नाही, की आई-वडील गेलेत आणि कुठेतरी परकेपणा किंवा पोरकेपणा नाही जाणवला म्हणला. तर स्वभाव तसाच हेकेखोर होता. पण तो हेकेखोर स्वभाव जो होता, तो एक 5-6 वर्षाच्या उपासनेनं खरंच कमी होत गेला. विचार बदलत गेले. काय केलं पाहिजे? काय आपण कसं वागलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. सहनशीलता वाढली म्हणला, खूप सहनशीलता वाढली म्हणला आणि जे सारखं आई सांगायची म्हणला, की सॉरी मावशी जे सांगायची, की असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, ह्या गोष्टी नाही केल्या गेल्या पाहिजेत. हे सगळं जे सांगायची मावशी तर त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणायला सुरुवात केली म्हणलं. त्याच्यानंतर 10वी मध्ये गेल्यानंतर खूप कच्चं होतं म्हणला. माझं शिक्षणाच्या बाबतीत मी कच्ची होते. भाऊ चांगला होता म्हणला. पण मी खूप कच्ची होते शिक्षणाच्या बाबतीत. मला वाटतच नव्हतं म्हणला, मी 10वी पास होईन. सगळ्यात मोठा पहिला अनुभव तो होता म्हणला. स्वभावात बदल व्हायला लागला हे सगळ्यांना जाणवत होतं. म्हणजे मला स्वतःला जाणवत होतं, मावशीला जाणवत होतं. माझी मुलगी आता खूप सहनशील व्हायला लागल्या. माझी मुलगी खूप शहाणी व्हायला लागल्या. आईंच्या मार्गात आली ना ती आता, असं ती खूपदा म्हणायची. काका पण म्हणायचे, "हां, सुधारणा झाली आहे बरं का आता." आणि तर ते जाणवत होतं म्हणलं. पण अभ्यासामध्ये मात्र ना, मला क्लासेसला वगैरे पण लावलेलं होतं म्हणलं त्यावेळी. पण तरीसुद्धा माझं काही फरक नव्हता म्हणल्या माझ्यामध्ये. आणि मला वाटतच नव्हतं, की मी पास होईन 10वी मध्ये. मला सगळं स्वयंपाक चांगला येत होता. मी बऱ्याच गोष्टी बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज खेळामध्ये ते वगैरे मी कायम पुढं असायची वगैरे. खरं अभ्यासामध्ये मला जमायचंच नाही म्हटलं आणि सायन्स हे मला एवढं बेकार जात होतं म्हटलं. मला नकोच वाटायचं ते सायन्स वगैरे आणि मला परीक्षा झाली आणि मला असं वाटायला लागलं मी सायन्समध्ये फेल होणार आहे म्हणून. आणि ना मावशीला पण पेपर झाल्यावर मी रडतच आलेले म्हणला घरी. मावशीला पण बोलले, "मावशी मी काही सायन्समध्ये पास होत नाही. मला काहीच आलं नाही. मला काही लिहायलाच जमलं नाही." वगैरे. मावशी म्हटली, "जे असेल ते असेल. काकांना वगैरे काही बोलू नकोस आत्ता." आणि तर तुम्हाला सांगू रिझल्टच्या म्हणजे एक 15-20 दिवस आधी, रिझल्टच्या 15-20 दिवस आधी मी तुम्हाला सांगू इतकी आईंची प्रार्थना केलेली. 15-20 दिवस आधी मावशी काय बोलली की "आईंना प्रार्थना कर आता. मी जरा जास्त सेवा करते, मंदिरमध्ये येऊन सेवा करते आणि इथं पण घरी जास्त नामस्मरण करते. मला तेवढं ह्यातनं बाहेर काढा." म्हणून. तर ठीक आहे म्हणून मी आईंना म्हटलं, की मी मंदिरमध्ये येऊन उपासना करते आणि इथं घरी पण मी जास्त नामस्मरण वगैरे करते आणि आई मला तेवढं पास करा. आणि तुम्हाला सांगू म्हटलं माझी खरंच मला गॅरंटी नव्हती. 10वी पास होण्याचीच गॅरंटी नव्हती माझी. पण इतकी मी त्या 15-20 दिवसामध्ये इतकी जास्त उपासना केली. मी मंदिरला पण गेले वगैरे आणि ना तुम्हाला काय सांगू म्हटलं इतकं म्हणजे अशी भीती होती त्या दिवशी रिझल्टच्या दिवशी आणि त्या दिवशी बरोबर म्हणजे मला ना गोड-गोड काहीतरी खावंसं वाटायला लागलं आणि मला असं आतनं भीती वाटायला की अरे माझा रिझल्ट आहे आणि गोड-गोड खावंसं वाटायलंय. आता जर मी हे मावशीला किंवा काकांना बोलले आणि जर मला काहीतरी त्यांनी दिलं, हां बाबा वाटतंय पोरीला आणि संध्याकाळी जर रिझल्ट माझा जर फेल म्हणून आला, तर मग सगळ्यांचंच हे होईल आणि हां, गोड-गोड खावं वाटतंय, काका काय-काय बोलतील हे मला वाटायला लागलं. मग म्हटलं जाऊ दे.
मी आईंना प्रार्थना केली काय आणि त्या म्हणतात, की एक थोड्या वेळानं म्हणजे माहिती नव्हतं कुणाला काय मला, की मला खाऊ वाटतंय वगैरे काय, काहीच माहीत नव्हतं. तरीसुद्धा का नाही काकांना तर माहितीच नव्हतं, की हिला पेपर खूप अवघड गेलाय आणि खरंच म्हणतात मला म्हणजे वाटतच नव्हतं मी पास होईन म्हणून. का तर 2 पेपर मला खूप अवघड गेलेले होते. तर त्या त्या म्हणतात मी उपासना करून उठले म्हणतात आणि म्हणजे काहीच हे नव्हतं आणि काकांनी आईस्क्रीम घेऊन आलेले होते म्हणल्या आणि मला मला एवढं हे झालं, की गोड मला खावंसं वाटत होतं. तर मी म्हटलं, "कशाला काकांनी आणलं? अजून रिझल्ट पण लागलेला नाही." तर मग काय आता तू नापास झालीस, पास झालीस तर काही खायचं नाही का? गोड खाऊ वाटलं तर खायचं. असं ते बोलले आणि मला असं वाटलं, की हे आईने दिलंय. आणि तुम्हाला सांगू मी खाल्लं ते आणि नंतर 2 तासांनी 2-3 तासांनी रिझल्ट हे झालं आणि मी पास झाले. मला आश्चर्य वाटायला लागलं म्हणलं आणि त्यावेळेपासून आईंवर खूप दृढ श्रद्धा बसली. मी मंदिरात पण जाऊन सेवा वगैरे सुरुवात केली म्हणले करायला आणि त्याच्यानंतर भाऊ वगैरे पण आईंच्या मार्गामध्ये आला. सगळेच आईंच्या मार्गामध्येच हे होतो म्हणले. पण सगळ्या वाईट सवयी मात्र सुटल्या. ते आईंच्या कृपेनंच सुटल्या. म्हणजे आईंची कुठेतरी काकांवर कृपा. त्यामुळं ते त्यांच्या तोंडून आईच बोलत होत्या म्हणल्या. मी काय त्यावेळेला आईंच्या मार्गात होते किंवा भाऊ खूप आईंच्या मार्गात होता. त्यामुळे असं काही नाही. पण त्यांच्या भीतीपोटी मग हे आईनीच कुठेतरी कुणाला तरी आमच्यासाठी उभं केलं आणि त्या गोष्टी सुटल्या म्हणल्या. का तर बऱ्याच घाणेरड्या गोष्टी होत्या म्हणल्या. मी ना मुलींच्या वह्यासुद्धा चोरून आणायची म्हणलं. हे सुद्धा मला तशी पण सवय होती म्हटलं. मुलींच्या वह्यासुद्धा म्हणजे इतकं होतं काही काकांनी किंवा मावशीनं काही कमी केलं वगैरे असं काही नव्हतं. पण ना मी मुलींच्या वह्या पण चोरून आणायची म्हटलं. दुसऱ्या मुलींच्या खोड रबर वगैरे असं चोरायची. हे पण मला सवय होती म्हटलं. त्याच्यानंतर भाऊ तर विचारायचंच नाही म्हटला. त्याच्या सवयी तर सांगायलाच नको. अशा सवयी होत्या त्याला. बाहेरची भांडणं तर रोज घेऊन यायचा. मावशीच्या मुलांनी कधी आणली नाहीत आणि तो घेऊन यायचा. पण त्या सगळ्या सवयी आईंच्या कृपेनं आमच्या सुटल्या म्हणल्या आणि खूप मला वाटत नव्हतं 10वी पास झाल्यानंतर पण मला असं वाटत नव्हतं, की मी काही चांगलं शिक्षण घेऊ शकेन. पण सगळी आईंची कृपा म्हणल्या. आमची शिक्षणं चांगली झाली. मी शिक्षिका झाले म्हणल्या. कधी वाटत नव्हतं म्हणल्या, की मी शिक्षिका होईन. का तर तसं हेच नव्हतं म्हणल्या माझं. पण नंतर कॉलेजला जशी चालले म्हणल्या, तसं खूप चांगल्या रीतीनं तोपर्यंत आईंनी जवळ घेतलेलं होतं. खूप चांगला अभ्यास केला. आईंच्या कृपेनं मी शिक्षिका झाले. भावाला इंजिनिअरिंगला घातलं. तो इंजिनिअर झाला. दोघांना आम्हालाही सेटल केलं. मावशींनी, काकांनी आईंच्या कृपेनं आम्हाला दोघांना खूप चांगल्या रीतीनं सांभाळलं आणि तुम्हाला सांगू म्हणल्या, मावशीच्या मुलांच्या बरोबरीनं आमची शिक्षणं त्यांनी केली. असं कधीच नाही जाणवू दिलं की तुम्ही दुसऱ्याचे आहात आणि शिक्षणाच्या बाबतीत वगैरे कशाच्याच बाबतीत मावशीनं कधी हे नाही केलं. का तर त्यांच्यावर आईंचं खूप चांगले म्हणजे आईंचे जे संस्कार आहेत, ते सगळे खूप चांगल्या रीतीनं त्यांच्यामध्ये मुरलेले होते म्हणल्या. आणि आपसूक त्याच्यामुळं आमच्यात बदल झाले म्हणल्या. माझं लग्न ठरताना पण खूप अडचणी आल्या म्हणल्या. 3 वर्ष अडचणी येत होत्या म्हणल्या लग्न ठरताना. म्हणजे मला जॉब वगैरे लागलेला होता, सगळं होतं. कुठली गोष्ट हे नव्हती. पण तरीसुद्धा लग्न होण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. त्यावेळी मात्र आईंच्या हे म्हणजे तुम्हाला सांगू हा सुद्धा एक अनुभवच म्हणावा लागेल बरं का. का तर आईंच्या चरित्राचं आणि हे माझ्या म्हणजे डोक्यात सुद्धा नव्हतं बरं का. हा एक अनुभवच का तर मी पूर्ण विसरून गेले होते. पण त्या आईंनी बरोबर आत्ता लक्षात आणून दिलं. मी तुम्हाला खरं सांगते. हो, हा अनुभव मी ऐकताना सुद्धा माझ्या लक्षात आलेलं नव्हतं, की हे मी सांगायला पाहिजे. पण ना आता बरोबर माझ्या लक्षात आईंनी आणून दिला. हाही एक अनुभवच म्हणावा लागेल का तर ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असं वाटतंय कुठेतरी आईंना म्हणून. का तर ना ताईंनी बोलल्या,
की चरित्र मी माझं लग्न ठरत नव्हतं, तर मी चरित्राचं हे केलेलं होतं म्हणलं. पारायण वगैरे काही बोलल्या नाहीत त्या, पण मी चरित्राचं वाचन केलेलं होतं. पण मला आत्ता आठवलं, परवा एक चरित्राच्या पारायणाचं मी एक अनुभव टाकलेला होता. आता तो अनुभव नंबर आठवेना मला, पण आत्ताच तूर्त 4-5 म्हणजे ह्या 4-5 अनुभवांच्या पाठीमागं चरित्राच्या पारायणानं असं काहीतरी आहे ते टायटल. तर ते चरित्राचं पारायण, तर त्याच्यावर मुंबईची एक माझी मैत्रीण आहे. आता आपण गुरु भगिनी म्हणावं लागेल. तर मुंबईची आहे तृप्ती म्हणून. तर तिनं मला सांगितलेली होती, की खरंच चरित्र पारायणाचे खूप चांगले रिझल्ट आहेत. आता ते मी आता ना ऑन द स्पॉट बोलायला लागले त्यामुळे, पण तिनं काय-काय सांगितलेलं होतं, की सोमवारपासून सुरुवात करायची वाचायला. अ, फळं ठेवायची 5. म्हणजे ना कोणतरी दादा होते त्यांनी सांगितलेलं होतं म्हणली ती. अमरदादा असं काहीतरी तर बोलली, म्हणजे सॉरी नाव चुकीचं असू पण शकतंय. का तर हे ऑन द स्पॉट आत्ता आठवलंय मला, म्हणून मी सांगायला लागले. मी काही ते बघितलं नाही. म्हणजे ते लक्षातनंच गेलेलं होतं माझ्या. पण हे आत्ता चरित्राच्या ह्याच्यात आईंनी ते आठवण करून दिल्या. का तर हे गोष्टी समजल्या पाहिजेत भगिनींना किंवा बंधूंना, म्हणून आईंनी कदाचित हे केलं. तर सोमवारपासून तिनं सांगितलेलं मी सांगायला लागले. सोमवारपासून म्हणजे पारायण जर तुम्ही करणार असाल, तर सोमवारपासून सुरुवात करायची आणि ते उल्हास जे आहेत ते एक-एक उल्हास काहीतरी वाचायचे. एक वेळ ठरवायची आणि ते वाचायला सुरुवात करायची आणि काय बरं सांगितलेलं? हां, तिनं सांगितलेली 5 फळं ठेवायची. म्हणजे ती सुरुवातीलाच फक्त ठेवायची पहिल्या दिवशी. असं तिनं सांगितलेलं होतं. आणखी काही म्हणजे विसरलं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे सांगेन. पण ते आत्ता आहे. त्यांनी सांगितलं, की मी चरित्राचं वाचन केलेलं होतं म्हणल्या. खूप चांगल्या रीतीनं चरित्राचं वाचन मी जवळ-जवळ म्हणल्या 5 वेळा चरित्र वाचन केलं आणि मग ते मला एक स्थळ आलं आणि ते माझं ठरलंच म्हणल्या. 5 वेळा चरित्राचं वाचन झालेलं होतं. म्हणजे मावशीला कुठेतरी असं वाटलं आणि मावशी बोलली, की "चरित्राचं वाचन करत जा तू. लग्नात अडथळे यायला लागलेत ना, तू चरित्राचं वाचन रोजच्या रोज करत जा." ते तसं 5 वेळा चरित्राचं वाचन झाल्यानंतर म्हणजे एकदा पूर्ण झालं, दोनदा पूर्ण झालं, असं 5 वेळा चरित्राचं वाचन पूर्ण झाल्यानंतर स्थळ आलं आणि ते स्थळ ठरलं म्हणल्या. आणि ठरल्यानंतर तुम्हाला सांगू, लग्न म्हणजे माझं व्हायला सुद्धा प्रॉब्लेम आले. म्हणजे लग्न ठरलंय तरीसुद्धा व्हायला प्रॉब्लेम यायला लागले. त्यांच्या इथं म्हणजे जवळचे हे वारले. ते मग ते पुढं लांबणीवर असं पण व्हायला लागलं. त्यात आणखी परत मी 2 वेळा चरित्राचं वाचन केलं. असं 7 वेळा चरित्राचं वाचन झालं म्हणला आणि मग माझं लग्न झालं आणि तुम्हाला सांगू म्हटलं, लग्न झाल्यानंतर म्हणजे खूप त्रास वगैरे आपण असं म्हणतोय ना, तर तशा पद्धतीनं काही मला सासरी जाच वगैरे झाला नाही. म्हणजे आईंच्या कृपेनं आईंनी ते चरित्राचं वाचन ज्या पद्धतीनं माझ्याकडनं करून घेतलेलं होतं किंवा पारायण म्हणू शकता ह्या गोष्टींना. काहीही काय म्हणजे त्यांनी काय असं एवढंच वाचायचं, एवढंच वाचायचं असं नाही. ते तृप्तीनं सांगितलेलं जे होतं ते वेगळं आहे. ते मी नंतर पण सांगेन. जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर मग मी ते सांगेन. की ती बोलली खरंच खूप चरित्र पारायणाचे खूप चांगले हे येतात, अनुभव येतात, असं ती बोलत होती. मग तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर मग मी ते सांगेन. पण ते मी 2-3 मोजक्या गोष्टी सांगितलेल्या त्या तरी करा मग जर तुम्ही करणार असाल तर. तर मग म्हटलं की मला सासरी कधी त्रास झाला नाही. का तर आईंनी उपासना करून घेतली, चरित्रवाचन आणि चरित्रवाचनात ज्या गोष्टी आई हे करायच्या ना म्हटल्या लग्न झाल्यानंतर वगैरे त्या म्हणजे आईंचं लग्न झाल्यानंतर आई कशा दिनचर्या हे करायच्या, तसं मी पहाटेपासून आजही मला ती सवय आहे म्हणतात, की पहाटेपासून उठून सगळं करायचं. सडा, रांगोळी वगैरे जे असेल ते आपलं पहाटेची कामं जी असतात स्वच्छतेची वगैरे ती करायची आजही मला सवय आहे आणि त्यामुळं ना खूप चांगले बदल होतात म्हणलं आपल्या आयुष्यामध्ये. पहाटे केलेली उपासनासुद्धा खूप आपल्याला म्हणजे चांगली फळं देणारी. का तर मी स्वतः काही-काही अनुभव घेतलेत म्हणलं. पहाटे उपासना केलेली खूप चांगल्या रीतीनं आपली फळाला येते.
बऱ्याच भगिनींना ह्या गोष्टी माहीत नाहीत म्हणल्या, पण पहाटे नामस्मरण वगैरे केलं तर ते खूप म्हणजे तुमच्या लवकर इच्छा पूर्ण करतं आहे. मी बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, त्या म्हणत होत्या. माझ्या मुलांच्या वेळेला त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बिझनेसच्या वेळेला वगैरे त्या म्हणतात, "पहाटे केलेल्या नामस्मरणानं खूप आम्हाला म्हणजे मला तर खूप चांगला रिझल्ट आला आहे" म्हणतात. त्यामुळं मोस्टली भगिनींनी ना वातावरण शांत असते आणि पहाटे नामस्मरण करावं. आणि वाचन पण थोडंफार पहाटे केलं तर खूपच चांगलं. तास दीड तास जर पहाटेचा वेळ जर दिला नामस्मरणाला, वाचनाला, तर इतके इतके सुंदर बदल होतील आयुष्यात, तुम्ही विचारसुद्धा करणार नाही, असं त्या म्हणत होत्या. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.